आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। बीड हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊ द्यावी, हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी, सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी। आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाहीये, याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये। संतोष देशमुख यांच्या मुलीच्या डोळ्यात पाणी दिसल्यानंतर या सरकारला झोप तरी कशी लागते? सरकारमध्ये फक्त मुख्यमंत्री काम करताना दिसतात, राज्यात वन मॅन शो सुरू आहे, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका। हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळला पाहिजे। त्या मुलीचे अश्रू बघाव, त्यांना या सरकारला झोपच कशी येते हा प्रश्न मला वाटतो। त्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू बघितले की अस्वस्थ व्हायला होतं। संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत, धस महायुतीत खडा टाकण्याचं काम करतायत। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांची सुरेश धस यांच्यावर टीका। सुरेशांना जाणीवपूर्वक महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करतायत। माझा सुरेशांना धस यांना प्रश्न आहे की अजितदादा काय बोलले होते की चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणार। मग चौकशी चालू असताना सुरेश अण्णांनी अजितदादांना का प्रश्न विचारावा, का हुआ तेरा वादा म्हणून? सूरज चव्हाण माझ्यावर बोलतो, बालवाडीतल्या माणसानं माझ्यावर बोलू नये, आमदार सुरेश धस यांचा निशाणा। अमोल मिटकरी, गुणरत्न सदावर्ते यांनाही इशारा। सूरज चव्हाण बोलला माझ्यावर। सूरज चव्हाण, अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून, तू माझ्यावर बोलतो। बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये। महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील। मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतरही धस कसे बोलतात तर अजित पवारांवरील टीका सहन करणार नाही, अमोल मिटकरी यांचा धस यांना इशारा। अजितदादांवर बोलण्यापूर्वी 10दा विचार करावा, अन्यथा महायुतीमध्ये जर द्वंद्व युद्ध निर्माण झालं तर त्याला जबाबदार सुरेश धस राहतील, ही नोंद घ्यावी। मनोज जरांगे यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। धनंजय मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांची कारवाई। साई प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा, हा पैसा मुलामुलींच्या शिक्षणासाठी द्या, माजी खासदार सुजय विखेंची मागणी। तर फुकट जेवणामुळे राज्यभरातील भिकारी शिर्डीत जमा झाल्याचंही सुजय विखेंचं वक्तव्य। प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे। अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय, भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले। मोफत जेवण हे आपण बंद करावं। साई प्रसादालयातील मोफत भोजन सुरूच राहणार, मुलगा सुजय विखे यांच्या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून स्पष्ट। शिर्डीत भिक्षेकर यांचा प्रश्न गंभीर, पण त्यांच्या अवमानाचाही हेतू नव्हता, विखे पाटील यांची सारवासारव। शब्दात व्यापार झालेला आहे। मी आता डॉक्टर सुजयशी बोललो, मी मान्य करतो की जो शब्द वापरला गेला त्यामुळे थोडे भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मला जर खरं म्हणजे मी त्याचा तो हेतू नव्हता। तर या वक्तव्यानं कुठल्याही साई भक्ताला हिणवण्याचं कारण नाही, मी माझ्या वक्तव्यावर ठाम। मराठी भाषेत प्रत्येक जण वेगवेगळे अर्थ काढतो असं म्हणत पैशाचा वापर विकासासाठी आणि शिक्षणासाठी होण्याबद्दलचा पुनरुच्चार। भक्तांना हिणवण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही। साई भक्त हे आदरणीयच आहे। त्या जेवणाचा खर्च 10 रुपये मात्र घेतल्याने जो काही पैशाची बचत होईल त्याचा खर्च मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा, ही माझी माफक अपेक्षा आहे आणि त्या भूमिकेशी मी ठाम राहणार।